श्री गुरुदेव. मी घास तोडून चालले बघा घराकडं पाणी प्यायला, कारण मी पाणी काय खाली नेलं नव्हतं पिण्यासाठी, तहान लागली. परत तुम्हाला आधी दाखवते सोयाबीन आमचं कसं उगवले. 3 टप्प्यात उगवलं आहे आणि 10 आधी तणाची एंट्री झाली बघा. बघू शकता तुम्ही किती गवत आलं आहे आमच्या सोयाबीनमध्ये. आणि ह्या 2 गायी आज घराजवळच बांधलेल्या आहेत, कारण ह्याला त्रास देतात. आणि पाणी प्यायला चालू आहे माझं. छान अशी आमच्या गावातनं पायदिंडी चाललेली होती आणि छान असा स्पीकरचा आवाज येत होता. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचं गजर ऐकायला येत होता बघा. बसून बसून छान असा टाळांचा मृदुंगांचा आवाज खूप छान भिनत होता. मग काय पाणी पिऊन झालं आणि परत घासाची कुट्टी करायला गेली. आबाळ खूप आलेलं होतं, पण वाऱ्यासारखं पुढं जातं. आणि कुट्टी चालू करायला गेली तर काय गंमत झाली बघा. कुट्टीचं लाईटीत फॉल्ट दाखवला. मग काय खाल्लाकडल्या शेतातून पाईपलाईन आहे म्हणून बरे, तिकडला डीपी वेगळा आणि तळ्याकडल्या शेताचा वेगळा. मग खाल्लाकडून मोटर चालू केली. परत जनावरांच्या पाण्यासाठी ती चालूच करायला लागली आणि दोन्हीकडलं पाणी भरून घेतलं. आणि इतकं जोरात आभाळ आलेलं होतं आणि इतकं जोरात पाऊस आणि वारं आलं. हे वारं आल्यामुळं काय होतं, पाऊस थोडा पण थांबत नाही, पुढं जातो. आणि इकडं मग माझं चहाची तयारी चालू आहे. आता चहा होणार नाही असं कधी होतच नाही. 4:30-5ला मनाला वाटतं त्यावेळेस चहा असतो आमचा. आणि इकडं मग गाईंची वैरण टाकायला चालू होती माझी. हे गेलेले होते खाल्लाकडल्या शेतात. आता पेरूच्या बागाला खत टाकण्याचं काम चालू होतं. म्हणलं आपलं चला करावी वैरण ती, तोपर्यंत आले की परत धाराला लागता येतं. मग पशुखाद्य ठेवण्यापूर्वी आधी वैरण टाकून घेत असते. मग पशुखाद्याचे टप वर ठेवले की उचलता येतात आणि नंतर गाईंनी पण वैरण खाता येते. मग संध्याकाळच्या स्वयंपाकात मी केली होती भात आणि बटाट्याची भाजी आणि थोडंसं बोब्या तळल्या होत्या. छान अशा बोब्या तळल्यात बघा मी, म्हणजे की बुधवारी बाजारातनं मी आणलेल्या होत्या. चला मग आजचा, आणि भज्याला पण पीठ मळलेलं आहे. चला मग आजचा मिनी ब्लॉग असा होता. चला बाय. श्री गुरुदेव सरांना.